नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण सांख्यिकी यातील सराव संच 7.1 जो आहे तो आपण बघणार आहोत। ओके, तर बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आलेख जो आहे तो आपल्याला आलेख पेपरवरती आलेख जो आहे तो काढायचा असतो। ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा सुरुवातीला दोन प्रकार असतात। ठीक आहे, आता एक जो आहे तो असतो शतमान स्तंभालेख, शतमान स्तंभालेख असतो आणि दुसरा जो असतो तो असतो विभाजित स्तंभालेख। ठीक आहे, तर आता आपल्याला या प्रश्नामध्ये शतमान स्तंभालेख काढायचा आहे। ठीक आहे, आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला शतमान स्तंभालेख सुद्धा काढायचा आहे आणि विभाजित स्तंभालेख सुद्धा काढायचा आहे। ठीक आहे, तर थोडक्यामध्ये मी तुम्हाला विभाजित स्तंभालेखची आणि शतमान स्तंभालेखची माहिती सांगते। तर विभाजित स्तंभालेख म्हणजे काय असतं तर विभाजित स्तंभालेखामध्ये दिलेल्या घटकांची बेरीज करून त्यावरून एकच स्तंभालेख काढतात। बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की आता कंपल्सरी काय असतं की दोन प्रत्येक वेळेला घटक असतात आणि ते दोन्ही घटकांची आपल्याला बेरीज करायची असते आणि ती दोन्ही घटक आपल्याला एका स्तंभालेखामध्ये काढून दाखवायचे असते। त्याला आपण म्हणतो की विभाजित स्तंभालेख असं आपण म्हणतो। ठीक आहे, आणि काढलेल्या स्तंभालेखामध्ये ते घटक वेगळ्या खुणांनी दर्शवतात, त्यामुळे दिलेल्या घटकांची तुलना जे करणे आहे ते एकदम सोपे जाते। ते जे काही दोन्ही घटक असेल ते वेगवेगळ्या चिन्हांनी आपण आपल्याला तुम्हाला ज्या पद्धतीने चिन्हे आवडतील त्या पद्धतीने तुम्ही ते चिन्ह काढा। त्या पद्धतीने काय होणार आहे त्या घटकांची जी तुलना करणे जे आहे ते अगदी सोपं होऊन जातं। आणि सामग्रीतील माहितीची तुलना दर्शवण्यासाठी विभाजित स्तंभालेख काढतात। आता या ठिकाणी बघा विभाजित स्तंभालेखाचा उपयोग त्यांनी सांगितलेला आहे। महत्त्वाचा उपयोग काय आहे तर सामग्रीतील माहितीची तुलना दर्शवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर हे विभाजित स्तंभालेख जे आहे ते काढावं लागतं आणि त्यासाठी सामग्रीतील एकाच प्रकारच्या दोन बाबींच्या देखील बेरजा करता येतात। ठीक आहे, आणि आलेल्या बेरजा योग्य प्रमाण घेऊन स्तंभांनी दर्शवतात। ओके, आणि स्तंभांचे प्रत्येक बाब दर्शवणारे हे प्रमाणबद्ध भाग सुद्धा आपल्याला करता येतात। ठीक आहे, तर ही माहिती झाली ही विभाजित स्तंभालेखाची। तुम्हाला काय त्याची डेफिनेशन किंवा त्याची व्याख्या असं काय याच्यावरती प्रश्न नसतो, फक्त विभाजित स्तंभालेख म्हणजे काय किंवा शतमान स्तंभालेख म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आता थोडक्यात आपण शतमान स्तंभालेख सुद्धा बघूया। तर शतमान स्तंभालेख म्हणजे काय तर दिलेल्या माहितीचे रूपांतर जे आहे ते शतमानामध्ये आपल्याला करायचं असतं। शतमान म्हणजेच काय असतं, शतमान म्हणजे असतं टक्केवारी किंवा त्याला आपण शेकडेवारी सुद्धा म्हणतो। म्हणजे थोडक्यात काय तर ते 100, शतमान म्हणजे 100 एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे आपल्याला। तर दिलेल्या माहितीचे रूपांतर शतमानात करून काढलेल्या विभाजित स्तंभालेखात शतमान स्तंभालेख असं आपण म्हणतो। ठीक आहे, आणि त्यामुळे दिलेल्या माहितीची तुलना अधिक चांगल्या प्रकारे करता येते। हे झाली माहिती शतमान स्तंभालेखाची। ठीक आहे, आता ॲक्च्युअलमध्ये आपल्याला शतमान स्तंभालेख म्हणा किंवा विभाजित स्तंभालेख जो आहे तो कसा काढायचा ते आता आपण या प्रश्नामध्ये म्हणजेच आपल्या सराव संच 7.1 मध्ये आपण बघणार आहोत। तर बघा त्यांनी आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला आहे, पुढील सारणीमध्ये भारतातील ट्रक व बस यांची जवळच्या पूर्ण लाखांतील संख्या दिली आहे, त्यावरून शतमान स्तंभालेख काढा। आणि या ठिकाणी बघा कंसामध्ये त्यांनी हे जे लिहिलेलं आहे ते एकदम महत्त्वाचं आहे, ते विसरायचं नाही। त्यांनी काय लिहिलं आहे बघा तर शतमाने जवळच्या पूर्णांकांपर्यंत घ्या। आता ह्याचा नक्की अर्थ काय आहे ज्या वेळेला आपण भागाकार करतो त्यावेळेला तुम्हाला मी सांगते। ठीक आहे, याचा अर्थ नक्की काय आहे ते। ओके, तर इथं बघा त्यांनी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये इथं वर्ष आहेत। या ठिकाणी या चार्टमध्ये ट्रकची संख्या आणि इथे काय बसची संख्या आहे। आता वर्ष बघा काय वर्ष 2005 ते 2006 मध्ये ट्रकची संख्या आहे 47 आणि त्याच वर्षामध्ये बसची संख्या आहे 9। ठीक आहे, 2007 ते 2008 मध्ये ट्रकची संख्या आहे 56 आणि बसची संख्या आहे 13। 2008 ते 2009 मध्ये ट्रकची संख्या आहे 60 आणि बसची संख्या आहे 16 आणि 2009 ते 2010 मध्ये ट्रकची संख्या आहे 63 आणि त्याच वर्षी बसची संख्या आहे 18। ठीक आहे, आता ह्या माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे बघा तर शतमान स्तंभालेख जो आहे तो काढायचा आहे। ठीक आहे, अगोदर काय करूया आपण शतमाने अगोदर काढून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ग्राफ पेपरवरती ग्राफ जो आहे तो काढायचा आहे। तर बघा अशा पद्धतीचा तो चार्ट जो आहे तो आपल्याला काढायचा आहे। ग्राफ पेपरवरती हा चार्ट बसला नसता त्याच्यामुळे मी हा दुसऱ्या सिंपल नोटबुकवरती हा चार्ट सुटसुटीत काढलेला आहे जेणेकरून तुम्हाला पटकन ते समजेल। ठीक आहे, तर वर्ष जे आहेत बघा ते आपण अशा पद्धतीने ह्या वरच्या लाईनमध्ये लिहिलेले आहेत। ठीक आहे, ट्रकची संख्या जी आहे ती अशा पद्धतीने एका लाईनमध्ये आपण मांडलेली आहे। त्यानंतर बसची जी संख्या आहे ती सुद्धा एकाखाली एक अशी आपण मांडलेली आहे।
त्यानंतर एकूण जो चार्ट आहे ना, एकूणचा हा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये काय आहे बघा, आपण कशाची इथे बेरीज केलेली आहे, एकूणमध्ये 47 अधिक 9 किती होतात, तर ते 56 होतात. एकूण म्हणजेच काय, तर 47 अधिक 9 2005 आणि 2006 आपण या ठिकाणी बघतो. 47 अधिक 9 56 होतात. तेच 2007 आणि 8 मध्ये काय होते बघा, तर 56 अधिक 13 यांचे एकूण किती होते, तर ते होते 69. ठीक आहे. त्यानंतर बघा 2008 आणि 2009 मध्ये तुम्ही बघू शकता 60 आणि 16 यांचे एकूण किती होते आहे, तर ते आहे 47. आणि त्याच बाबतीत आपण बघूया 2009 आणि 2010 मध्ये, तर या ठिकाणी बघा 63 आणि 18 यांची जी एकूण आहे ती आपल्याला ती एकूण आहे ती 81 आहे. ओके. तर हे झालं एकूणचा कॉलम. तो कसा काढला, तर या वरच्या दोन्हींची आपण बेरीज करून हा एकूणचा जो कॉलम आहे तो आपण काढलेला आहे. आता महत्त्वाचा कॉलम म्हणजे आता या ठिकाणी बघा हा जो चार्ट आहे किंवा हा जो कॉलम आहे तो आहे, हा वरचा आहे तो ट्रकचं शतमान आहे आणि खालचा जो आहे तो आहे बसचे शतमान. ते आता आपण व्यवस्थित सॉल्व्ह करून घेऊयात. आता बघा या ठिकाणी आपल्याला बघा 2005 आणि 2006 आपल्याला ट्रकचं शतमान काढायचं आहे ना. आता हे कसं काढायचं बघा, तर आता बघा इथे ट्रकचं काढायचं आहे म्हटल्यानंतर ट्रकची काय करायची आहे, संख्या घ्यायची आहे. ते आपल्याला अंशस्थानी मांडायची आणि छेदस्थानी जी एकूण आहे छेदस्थानी एकूण संख्या मांडायची आहे आणि आपल्याला शतमान काढायचं आहे. मग त्यामुळे काय करायचं आहे, या संख्याला गुणिले 100 करायचं आहे. म्हणजे असं आपल्याला ट्रकचे शतमान 2005 आणि 2006 मिळणार आहे. पुन्हा एकदा मी सांगते तुम्हाला, 2005 आणि 2006 आपल्याला ट्रकचे शतमान काढायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, ट्रकची संख्या घ्यायची आहे ती आहे 47 आणि छेद आहे ती या दोन्हींची म्हणजेच ट्रकची संख्या आणि बसची संख्या यांची एकूण घ्यायची आहे ती म्हणजे 56. म्हणजे 47/56 घ्यायचं आहे आणि गुणिले आपल्याला हे 100 करायचे आहे. 100 का, तर आपल्याला शतमान काढायचं आहे म्हणून आपण गुणिले 100 करणार आहोत. ठीक आहे. आता ॲक्च्युअलमध्ये हे कसं सोडवायचं ते आता आपण या ठिकाणी बघूयात. तर आता बघा या ठिकाणी काय दिलेलं होतं बघा, मी आपण इथे लिहिते मी 47/56 आणि गुणिले 100 हे असं होतं आहे ना. आता हे आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. ओके. आता हे सॉल्व्ह करत असता आपण काय करूया, 47/56 करायचे आहे ना. म्हणजे या ठिकाणी 56 आणि या ठिकाणी 47 येतील. ठीक आहे. हा व्यवस्थित आपण भागाकार करूया. आता हे करत असताना आता काय करूया आपण, आता भागाकार सुरुवातीला करूया. आता इथे 56 आहे आणि इथे 47 आहे म्हटल्यावरती काय करणार, आता इथं 56 पेक्षा ही संख्या लहान असल्यामुळे पहिल्यांदा शून्याचा भाग जाईल. ठीक आहे. शून्याचा भाग झाल्यामुळे मग आपण काय करणार आहोत बघा, इथं एक शून्य आपण आता वाढवून घेऊया. ठीक आहे. एकदम डायरेक्टली मी तुम्हाला ते भागाकार करून दाखवते. आता 56चा पाडा आपल्याला 470 पर्यंत मोजायचा आहे ना. आता बघा याची जी उत्तरं जी आहे ती सगळ्यांना ॲक्च्युअलमध्ये माहीत आहेत. मग आपण काय करायचं आहे, मी इथं याचं जे उत्तर आहे ते किती आहे बघा, तर 0.83 आहे, 84 आहे ना. हे तर आपल्याला उत्तर माहीत आहे. मग आता हे आपण काय करूया, फक्त टॅली करूया म्हणजे तुम्हाला हा भागाकार सुद्धा पटकन समजेल आणि आपल्याला उत्तर आहे तर हे तर आपल्याला कंपल्सरी माहीतच आहे. आता काय करायचं आहे बघा, 56चा पाडा आपल्याला 470 पर्यंत काय करूया आपण म्हणूया. आता म्हणायचं नाही ॲक्च्युअलमध्ये, हे तर आपल्याला दिसते किती 8 दिसते. ठीक आहे. मग आपण काय करूया, 56 गुणिले अगोदर 8 करून घेऊया. इथं मी तुम्हाला दाखवते 56 गुणिले 8 आपण करूयात. आता यांचा गुणाकार आपण करूया. 8 × 48 4 आणि 8 × 45. ओके. 8 × 45 आणि हे 4 किती होतात, तर 44 होतात. म्हणजे 448 आले का. ओके. मग आता 470 मधून 448 गेले किती राहतात बघा, 470 मधून 448 गेले किती राहतात बघा, 10तून 8 गेले 2 राहिले, 7तून 5 गेले 2 राहिले आणि हे 0 म्हणजे इथे किती राहतात बघा, 22 हे शिल्लक राहतात. ठीक आहे. आता 22 राहतात, इथं 56 आहे तिथं 22 आहे म्हणल्यावरती आपण काय करणार आहोत, पुन्हा इथं काय करणार आहोत, 22 वरती आपण 0 घेणार आहोत. इथं आपल्याला आता 8चा भाग लागलेला, इथं 8 लिहायला विसरायचं नाही. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, 56चा पुन्हा 220 पर्यंत पाडा मानायचा आहे. म्हणत बसायचं का, तर नाही. इथं संख्या किती आहे बघा, तर ती आहे संख्या ॲक्च्युली इथं 4 न घेता भागाकार करत असताना मी तुम्हाला सांगते तुम्ही 4 घेऊ नका, इथं अगोदर तुम्ही 3 घ्या. या ठिकाणी बघा मी इथं सांगते 0.8 आणि 83 येतं. ओके. तर आता आपण काय करणार आहोत, हे 4 तुम्ही आता लक्षात ठेवू नका. तर आता इथे 220 आहे, मग 56चा पाडा आपल्याला 3 पर्यंत म्हणायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे, तर 56 गुणिले 3 तुम्ही आता करा. 6 × 18 1, 5 × 15 आणि 16 म्हणजेच किती होतं बघा, तर 168 होतात. आणि 168च्या हे 220च्या आतली संख्या आहे. ठीक आहे. अजून जर आपण 56 चोक केलं तर ते 220च्या पुढं संख्या जाईल. त्याच्यामुळे आपण 56 त्रिक जे केलं ते बरोबर आहे. मग या ठिकाणी
3 लिहायला विसरायचं नाही. ओके, मग आता 220 मधून 168 आपल्याला वजा करायचं आहेत. 168. ओके, आता 10तून 8 गेले किती राहतात बघा, 2 राहतात. आणि हे 12 आपण इकडे घेऊया. 12तून 7 गेले किती राहतात, 5 राहतात. बरोबर. ओके, आणि हे 0 म्हणजे आपले 52 या ठिकाणी राहतात. ठीक आहे, पुन्हा आपण काय करू शकतो बघा, आता इथं आपण 0 घेऊ शकतो, पण आता या ठिकाणी तुम्ही 0 घ्यायची गरज नाही. आपला भागाकार इथं संपतो. भागाकार कसा संपतोय बघा, आता आपल्याला 0 पॉईंट नंतर 2 संख्या हव्या असतात. ओके, 2 संख्या हव्या असतात. आता बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, आता हा 0चा तुम्ही आत्ता सध्या विचार करू नका, कारण का हे आपलं वजाबाकी करून आलेलं आहे. संख्या कोणती आहे बघा, आपली 52 आहे ना, आणि 0 मी या ठिकाणी वाढवलेला होता तो. आता 5च्या पुढच्या संख्या, 5 किंवा 5च्या जर पुढच्या संख्या असतील तर 3च्या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत बघा, तर 3च्या ठिकाणी आपण हे 4 लिहिणार आहोत. कशावरून तर मी तुम्हाला सांगते. आता या ठिकाणी बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की ब्रॅकेटचं जे आहे ते महत्त्वाचं आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगते. म्हणजे लिहिलेलं आहे बघा इथं, शतमाने जवळच्या पूर्णांकांपर्यंत घ्या. म्हणजे जर आता या ठिकाणी बघा पुढची संख्या ही 5 किंवा 5च्या पुढची जर येत असेल तर या ठिकाणी हा जो पॉईंट आहे 3, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येकी 1 मिळवायचा आहे. म्हणजे 3 असेल तर 4 करायचा, आणि 4 असेल तर 5, म्हणजे आपल्याला असं संख्या वाढवायची. कळालं तुम्हाला? ठीक आहे. जर या ठिकाणी 5 किंवा 5 तर नाही आहे, 5च्या अलीकडची संख्या असते, किंवा समजा इथं 4 असतं किंवा 3 असतं, तर काय केलं असतं मी, हे जे 3 आहे भागाकार तो 3च मी ठेवला असता. ठीक आहे, परंतु हे 5 किंवा 5च्या पुढचं असल्यामुळे मी काय केलं, हे 3चे 4 केले. त्याच्यामुळे हे मी जवळच्या अपूर्णांकामध्ये घेतले, आणि म्हणूनच जो आपला भागाकार आहे तो या ठिकाणी 3 न लावता मी 4 जो आहे तो करणार आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? जेवढं मला खोलमध्ये सांगता येईल तेवढं मी तुम्हाला खोलमध्ये सांगण्याचा आणि एकदम स्मार्टली कसा भागाकार करायचा तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. ओके, तर भागाकार किती आलेला आहे बघा, आपला तो 0.84 आलेला आहे. आता आपल्याला त्यांनी न बघा हा भागाकार आलेला आहे 0.84 आलेला आहे, गुणिले आहे बघा 100. आता गुणिले 100 करायचे म्हणजे तुम्हाला 100 गुणाकारच करत बसणार आहे का, तर नाही. या ठिकाणी बघा 0 पॉईंट नंतर 1 2 संख्या आहेत, आणि या ठिकाणी 1च्या पुढे 2 0 आहे. ठीक आहे, मग 0.84 गुणलं तर काय होते बघा, हा जो पॉईंट आहे तो निघून जाते, म्हणजे फक्त 84 शिल्लक राहतात. म्हणजे याचं जो उत्तर आहे ते किती आहे, तर ते 84 आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला भागाकार करायचा आहे. ठीक आहे, मग ते चार्टमध्ये आहे, ते आपण चार्टमध्ये लिहून घेऊयात. मग त्यामुळे बघा आपल्याला हे भागाकार आपल्याला किती लिहिलेला आहे बघा, तर तो 84. आणि ॲप्रॉक्स म्हणजे कसं बघा, तर मागाशी जो भागाकार आहे ना तो आपला 0.83 आपल्याला येत होता आहे ना, पण त्यानंतर आपण पूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी ते 3चा आपण इथं 4 केला. त्याच्यामुळे इथं ॲप्रॉक्स किती येणार आहे, हे जे चिन्ह आहे त्याला ॲप्रॉक्स चिन्ह असं आपण म्हणतो. मग त्याच्यामुळे ॲप्रॉक्स उत्तर किती आलं बघा, तर 84 आलेलं आहे. ठीक आहे, आता बाकीचे जे आहे ते सुद्धा आपण सोडवून घेऊया, आणि नंतर ह्याच्यामध्ये किमती जे आहे ते पुटअप करूया. ठीक आहे, त्याच पद्धतीनं बसचं सुद्धा आपण तसंच करणार आहोत. आता दुसरं बघूया, दुसरं काय दिलं आहे बघा, 2007 आणि 2008चं दिलं आहे त्यांनी 56/69 दिलेला आहे, आणि गुणिले 100 आहेत. ओके, मग आता आपण काय करूया बघा, 56/69. ओके, मग आपण आता इथं काय करूया, भागाकार करूया, म्हणजेच 69 भागिले 56. आता याचं जे उत्तर आपल्याला माहिती आहे, उत्तर किती आहे बघा, तर ते आहे 81, म्हणजे असणार आहे 80. ठीक आहे, पण 0 पॉईंट इथं 80 अगोदर लिहून घेऊया. ओके, ठीक आहे, मग आता आपण काय करणार आहोत बघा, आपण आता भागाकार करायला सुरुवात करूया. आता इथे 69 आहे. ठीक आहे, 69 आहे आणि ते 56 आहे. 69 पेक्षा 56 ही संख्या कशी लहान आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा 0 पॉईंटचा भागाकार लागेल. इथे आपण 0 पॉईंट लिहूया. ठीक आहे, आता 69, आता या ठिकाणी मी 56च्या पुढे 1 0 वाढवला आहे. ठीक आहे, आता 69चा पाढा आपल्याला 560 पर्यंत म्हणायचं आहे. ठीक आहे, आता ते म्हणत बसण्यापेक्षा आपल्याला इथं उत्तर तर ऑलरेडी माहिती आहे, फक्त कसं काढायचं हे आपल्याला माहीत नाही आहे. मग आपण काय करायचं आहे, 69चा पाढा आहे 8 पर्यंत म्हणून घेऊया अगोदर. आता बघा मग काय करूया, टॅली करूया आपण. 69 गुणिले 8 अगोदर करून घेऊया. 9 72 8 48. ओके, आणि 48 अधिक 7 किती होतात, 55 होतात. बरोबर, म्हणजे या ठिकाणी बघा 552, आणि आता 560च्या आतली संख्या आहे 552 आहे, म्हणजे इथं 0.8 आपण लिहू शकतो. 8चा भाग इथे लागतोय. मग 560 मधून
552 गेले. किती राहतात बघा, इथं 552 आणि इथं 60 आहेत. म्हणजे बघा 52 60 मधून 52 गेले किती राहतात, म्हणजे इथं राहतात आपले 8 राहतात आहे की नाही. ओके, तर इथं आपल्याला राहतात 8. मग आता काय करायचं आहे बघा, 8 राहतात. मग आपण काय करूया आता, इथं पुन्हा इथं 8 राहतात, 69 आणि इथं 8. मग आपण काय करूया, पुन्हा आपण इथं आता 8च्या पुढं 0 लावूया. मग आता आपण काय करणार आहोत बघा, तर आता 69 आणि इथं 80 म्हणजे 69 एक्के 69 हा भागाकार आरामात लागतो आहे ना. मग या ठिकाणी आपण 1 घेऊया आणि या ठिकाणी 80 मधून 69 गेले किती राहतात बघा, तर 10 मधून 1 राहिला आणि हे 6 7 1 म्हणजे इथं 11 राहतात ना. इथं किती राहतात, फक्त 11 राहतात. तर आता ही जी संख्या 1 आहे ना, तर ही एक नाही संख्या, ती 5च्या अलीकडची संख्या आहे, बरोबर आहे. ही जी एक जी संख्या ही 5च्या अलीकडची आहे. म्हणजे याचं आपण काय करू शकतो, हे जे 81 आहे ते आपण फक्त 81 आहे तसंच ठेवणार. ह्या 1च्या आपण 2 करू शकत नाही, कारण का ही या ठिकाणी एक संख्या आलेली आहे ती 5च्या अलीकडची आहे. त्याच्यामुळे आपण याचं पूर्णांकामध्ये आता करू शकत नाही. हे 81च आहे तसंच 81 ठेवणार आहोत. कळालं तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यामुळे याचा भागाकार किती आहे, तर 0.81 आहे असं आपण म्हणू शकतो. मग याचा भागाकार आलेला आहे 0.81 गुणिले 100. इथं पॉईंट नंतर 2 संख्या इथं 1च्या पुढे 2 शून्य आहेत, म्हणजे काय भागाकार येईल 0.81 गुणिले 100 केलं तर डायरेक्टली आपण केलं तर फक्त पॉईंट निघून जाणार. 81 हा काय येतो, त्याचा भागाकार येतो. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा आपल्याला भागाकार करायचा आहे. त्यानंतर बघा 2008 आणि 2009चं आपण बघूया. काय आहे बघा, तर 60 भागिले आहे 76 आहे आणि गुणिले आहे 100. ओके, आता 76 भागिले 60 आपण करूया. आता 76 मोठा आहे, 60 शून्य आहे, मग शून्याचा भाग लागेल 0 पॉईंट. ओके, आता उत्तर किती आहे बघा, याचं उत्तर दिलेलं आहे त्यांनी 0.7 आणि 9 19 दिलेलं आहे. मग आता आपण काय करूया, 6च्या पुढे आणखी 0 वाढून घेऊया. 76चं पाढा आपल्याला 7 पर्यंत म्हणायचं, आपल्याला फक्त टॅली करायचं आहे. ओके, आता 76चा पाढा 7 पर्यंत आपण म्हणून घेऊया. थोडक्यात 76 भागिले आपल्याला 7 करायचं आहे. 7 × 42 2 7 7 49 आणि 4 किती होतात, 49 आणि 4 53 होतात. ओके ओके, म्हणजे इथं 532 होतात, म्हणजे ही 600च्या अलीकडची संख्या आहे असं आपण म्हणू शकतो. ओके ओके, मग आपण इथं लिहू शकतो 0.7. मग आता यांचं जर आपण वजाबाकी केली तर किती येणार बघा, म्हणजे आता इथं बघा 532 आहे ना. ओके, इथं 600 आहेत आणि इथं 532 आहेत. ठीक आहे, म्हणजेच आता यांची जर वजाबाकी केली तर यांचं किती वजाबाकी येते बघा, 68 राहतात. ओके, 68 राहतात. ठीक आहे, मग आता आपण काय करणार आहोत, 68 राहतात, तर आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, पुन्हा एक 0 आपण वाढवून घेऊया. आता इथं बघा दिसतं आपल्याला 9 दिसतं. ओके, 76 गुणिले आपण आता 9 करून घेऊया. 9 × 54 सॉरी इथं 4 आहेत आणि इथं आहेत 5. ठीक आहे, 9 × 54 5 या ठिकाणी लिहिले आणि 9 7 63. 63 आणि 5 किती होतात, 68 होतात. म्हणजे इथं बघाले 600, म्हणजे आता इथं 684 आपला भागाकार आलेला आहे दिसतोय आपल्याला आहे ना. आणि इथं तर संख्या आहे 680, म्हणजे ही 680 पेक्षा ही संख्या मोठी आहे दिसते आपल्याला. मग आपण काय करू शकतो, इथं 9 न घेता इथं काय करणार आहोत, आपण 8 घेणार आहोत. म्हणजे जर 76 गुणिले जर 8 आपण केले. आता बघा या ठिकाणी तुम्हाला जर पटकन भागाकार येत असेल तर तुम्ही इझिली भागाकार करा. हा मी ज्यांना भागाकार करण्यामध्ये थोडेसे जे वीक आहेत, ज्यांना भागाकार जमत नाही त्यांच्यासाठी मी हा भागाकार करून दाखवतो सोप्यातल्या सोप्या पद्धतीने. ठीक आहे, ज्यांना पटकन भागाकार येतो त्यांनी भागाकार करत बसा, हे स्टेप नाही बघितले तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, ओके. तर 76 जर गुणिले 8 आपण केलं तर 8 × 48 या ठिकाणी 4 आणि 8 × 7 56 आणि 4 किती होतात बघा, तर ते होतात 60. ओके, मग इथं बघा 608 आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणू शकतो की इथं जर आपण लिहू शकतो 8 लिहू शकतो. ठीक आहे, मग आता 680 मधून 608 गेले किती राहतात बघा, आपण काय करूया 680 मधून 608 काय करणार आहोत, वजा करणार आहोत. या ठिकाणी 2 राहिले, इथं 8 आहेत ना, या ठिकाणी 7 आणि 0. म्हणजे इथं तुम्ही बघू शकता, आता या ठिकाणी शून्याचा विचार करू नका. आता इथं संख्या आहे
7 आहे. ठीक आहे, म्हणजेच ही 5च्या पुढची संख्या आहे. म्हणजेच आपण आता इथं काय करणार आहोत बघा, 8च्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, 9 लिहिणार आहोत. म्हणून उत्तर आपलं 0.79 आहे. ठीक आहे, ओके. तर अशा पद्धतीने बघा याचं उत्तर किती आलेलं आहे बघा, 0.79 आलेलं आहे. आणि वरचे जे 100 आहे ते सुद्धा आपण गुणूया आणि पॉईंट चिन्ह निघून गेल्यानंतर उत्तर किती राहील बघा, 100ने गुणल्यानंतर फक्त हे पॉईंट निघून जाईल, 79 फक्त त्याचं उत्तर राहणार आहे. ओके, कळालं तुम्हाला? ठीक आहे. आता पुढचं याच्यातला शेवटचा भागाकार आपण बघूया. तो आहे बघा, इथं आहे 63 भागिले 81 आहे आणि गुणिले 100 आहे. ओके, आता आपण काय करूया बघा, 81 आणि या ठिकाणी आहे 63. ओके, तर 81 आणि या ठिकाणी आहे 63. सॉरी, आपल्याला काय करायचं आहे इथं, येस 81 भागिले आपल्याला 63 घ्यायचे आहेत. ओके, येस. आता 81 पेक्षा 63 संख्या कशी आहे, छोटी असल्यामुळे या ठिकाणी शून्याचा भाग लागेल, 0 पॉईंट. ओके, आता उत्तर किती दिले बघा, याचं उत्तर जे दिलेलं आहे ते आहे 78 आहे. ठीक आहे, इथं 8 आहे का अलीकडची संख्या आहे ते आपल्याला भागाकार करताना नंतर कळेल, जसं वरती कळालं आहे तसंच. तर आता आपण काय करूया, या ठिकाणी आता इथं आपण 0 पॉईंट अगोदर अष्टात लिहून ठेवूया. आता 81चा पाडा, आता आपण 0 पॉईंटचा भाग आलेला इथं आपण एक 0 वाढवूया. 81 गुणिले 7 अगोदर करून बघूया. 81 गुणिले अगोदर 7 करूया. 7 1 7, 7 8 56. ओके, म्हणजे ही जी संख्या आहे ती 630च्या अलीकडची आहे. मग 630 मधून 567 जे आहे ते आपल्याला वजा करायचे आहेत. किती येतात बघा, म्हणजे तर 7चा भागाकार आपल्याला लागतोय. तर 630 मधून 567 गेले, म्हणजे इथं बघा तुम्ही 10तून 3 गेले, सॉरी 10तून 7 गेले, या ठिकाणी 3 राहिले आणि या ठिकाणी 13तून 6 आणि 7 गेले. किती राहिले बघा, 13तून 7 गेले, 6 राहिले आणि हे 6 6 0, म्हणजे या ठिकाणी बघा 63 राहतात. ओके, आता पुन्हा आपण काय करूया, तर 0 घेऊया आणि इथं पुन्हा बघा तर किती आहे, 630 आलं आहे ना. मग आपण आता काय करूया बघा, 63 वरती 0 ठेवल्यामुळे 630 आलं. आता 81च्या पाडा आपल्याला 8 पर्यंत म्हणायचं आहे, म्हणजे डायरेक्टली फक्त 81 गुणिले आपण 8 करूया. 8 1 8 आणि 8 8 64 आहे ना, या ठिकाणी आले 64. म्हणजे इथं बघा तुम्ही 648 आणि इथे किती आहे बघा, 630 आहे ना. म्हणजे ही जी संख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे निश्चितच इथे किती असणार आहे, तर इथे या ठिकाणी 7 असणार आहे है ना. मग आपण जर 81 गुणिले 7 जर केलं तर 7 1 7, 7 8 56, म्हणजे हे 630 पेक्षा 567 ही संख्या कशी आहे बघा, कमी आहे. मग 567 630 मधून 567 जर वजा केले तर या ठिकाणी बघा 10तून 3 गेले, सॉरी 10तून 7 गेले, 3 राहिले आणि 13तून या ठिकाणी 7 गेले, 5 राहिले आणि हे 0. म्हणजे इथं बघा आता 5च्या 5 आणि 5च्या पुढची ही संख्या आहे, म्हणजेच इथं 7चं आपल्याला इथं 8 केलं होतं आहे ना. म्हणजे उत्तर जे आहे ते 0.78च आहे ना. म्हणजेच यांचा जो भागाकार आहे तो किती आला बघा, तर 0.78 आलेला आहे आणि गुणिले 100 करायचे आहेत. गुणाकार करत बसायचं नाही, पॉईंटचं चिन्ह निघून गेलं की 78 राहणार. म्हणजे हे काय याचं उत्तर आहे ते आता आपण नंतर टेबलमध्ये ठेवूयात. ओके, तर हे झालं ट्रकच्या शतमानाचं सगळा भागाकार आपण केलेला आहे. आता आपण बसचं सुद्धा भागाकार करून बघूयात. तर बघा आता बसचं शतमान आहे, मग पहिल्याचं काय आहे बघा, तर 9/16 आहे ना. 9/16, सॉरी इथं 56 आहे बरं का, या ठिकाणी 56 आहे आणि गुणिले आहे 100. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आता 56 भागिले 9. ओके, तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, इथं 56 आहे, इथं 9 आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला क्लिअरली दिसते की 56 पेक्षा ही संख्या लहान आहे, त्याच्यामुळे आपण इथं 0चा अगोदर भाग घेऊया. त्यानंतर 90 वरती आपण 9 वरती 0 घेतलं, म्हणजे 56 1 56 इथं होते आहे ना. इथं 90 आहे म्हटलं 56 1 56. मग 90 मधून 56 वजा केले तर काय होते बघा, 10तून 6 गेले 4 राहतात आणि 9तून 6 गेले 3 उरतात है ना. ओके, मग 0 या ठिकाणी 0चा पुन्हा एकदा आपण काय करूया, भाग या ठिकाणी लावूया. 34 वरती आपण 0 घेतले. ठीक आहे, आता आपण काय करूया, आता बघा उत्तर किती दिसते आपल्याला, 0.16 दिसते आहे ना. मग आपण आता काय करूया, 56चा 6 पर्यंत पाडा म्हणूया. 6 ॲक्च्युली जास्त असेल तरी पण बघूया, 56 गुणिले 6 करूया. 6 6 36
3 आणि 6 पंचे 30, 30 आणि 6 सॉरी 30 आणि 3 किती होतात 33 होतात आहे ना. ओके, म्हणजे बरोबर आहे 336 होते. म्हणजे इथं 6 जे आहे ते बरोबर आहे. सो या ठिकाणी मी 6चा भाग लागतोय. 340 मधून 336 आपण वजा करूयात. ओके, 10 मधून 6 गेले, 4 राहिले, 4तून 4 0 आणि हे 0, म्हणजे इथं राहतात किती बघा तर 4 राहतात. ओके, ठीक आहे. मग आता 5 पेक्षा 4 संख्या बघा ही लहान आहे, त्याच्यामुळे हे 6चे 6च राहतील. म्हणजे आपला भागाकार किती आला बघा 0.16 आला आणि गुणिले पुढचे ते 100 आहे. ठीक आहे, गुणाकार करत नाही बसायचं, पॉईंटचं चिन्ह फक्त निघून जाईल. म्हणजे 16 जो आहे तो आपला भागाकार आलेला आहे किंवा हे शतमान आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आता बघा दुसरा आहे 2007-2008चा आहे बघा. इथं आहे 13 भागिले 69 आहे आणि गुणिले 100 आहे. ठीक आहे, मग आपण आता भागाकार करूया. 69 आणि या ठिकाणी 13. आता 69 पेक्षा 13 कसं लहान आहे, त्याच्यामुळे ते शून्याचा भाग लागेल. 0 पॉईंट आपण आता हे लिहूया. 13च्या पुढे आपण एक 0 वाढूया. 69 एके 69, म्हणजे इथं 1 येईल या ठिकाणी आणि 130 मधून 69 आपण काय करणार आहोत वजा करणार आहोत. ओके, मग या ठिकाणी बघा 10तून 9 गेले, 1 राहिला आणि इथं 13 मधून 7 गेले, किती राहिले बघा 6 राहिले. ठीक आहे, 1तून 1 गेले 0, म्हणजे इथं राहिला 61. ओके, मग आपण आता काय करूया 61च्या पुढे एक 0 वाढवून घेऊया. आता याचे जे उत्तर आहे ते किती आहे बघा, इथं 19 आपल्याला दिसते. ठीक आहे, मग आपण आता काय करूया 9 सुद्धा करून घेऊया. 9 घ्यायला लागते का 8 घ्यायला लागते हे आपण नंतर टॅली करून घेऊया. मग 69चा पाडा आपण काय करूया 9 पर्यंत अगोदर करूया. म्हणजेच काय तर 69 गुणिले 9 करा, 99 81, 8 9 8 72, 72 आणि सॉरी 9 54, 54 आणि 8 किती होतात 62 होतात. ठीक आहे, म्हणजे इथं बघा इथं 710 आहे आणि इथं 621 आहे, म्हणजे हे संख्या मोठी आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 8 घ्यावे लागणार आहे. तर ह्यांचा गुणाकार आपण करूया. 9 8 72 आहे ना. सो 2 हातच्या सॉरी 8 सक 48. ओके, 8 सक 48, 48 आणि 7 किती होतात बघा 55 होतात. ठीक आहे, 48 आणि 7 होतात 55, म्हणजेच इथे किती आले बघा तर 552 येतात. ठीक आहे, 69 गुणिले 8 यांचा गुणाकार किती येतो तर तो 552 एवढा येतो. ओके, मग आता इथं बघा 710 पेक्षा 552 कसे लहान आहेत, म्हणजे इथं 8चा भाग लागतोय. म्हणजेच इथं बघा यांची जर आपण वजाबाकी केली 552, 610 मधून 552 आपण इथं वजा करा बघा. 10तून 2 गेले, 8 राहिले आणि इथं या ठिकाणी बघा 11तून 6 गेले, इथं 5 राहिले. ओके, इथं 0, म्हणजे इथं बघा 5 आणि 5 पेक्षा जास्त संख्या असल्यामुळे 8ची या ठिकाणी काय झाले 9 झाले आहेत. म्हणजे 0.19 या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजेच 0.19 हे त्याचं उत्तर आलेलं आहे आणि गुणिले जर आपण 100 केलं तर इथलं दशांश चिन्ह निघून जातं. म्हणजेच 19 हे त्याचं उत्तर आलेलं आहे ॲप्रॉक्स. ओके, अशा पद्धतीने ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. आता दुसरं जे आहे ते बघा 16 आहे 76 आहे. मग आपण आता काय करूया 76 भागिले 16, म्हणजेच आता बघा इथं भाग 76 पेक्षा 16 कमी आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे इथं आपण शून्याचा भाग लागेल. 16च्या पुढे एक आपण 0 घेऊया. ओके, आता हे जे उत्तर आहे ते किती आहे बघा ते आहे 0.21 आहे. मग आता आपण काय करूया बघा 76 गुणिले 2 करूया. 76 गुणिले 2 जर आपण केले तर किती येते बघा 6 दुनी 12, 1 7 दुनी 14 आणि 1 15, 152 येते ना. म्हणजे इथं बरोबर भागा लागते. इथं 2 लिहूया आणि इथं 152 आपण लिहूया. यांचं जर आपण वजाबाकी केले तर 10तून 2 गेले, 8 राहिले आणि 6 आणि 6 0, म्हणजे इथं 0 तर राहतात 8. ठीक आहे, 8 वरती जर आपण पुन्हा 0 घेतले तर बघा 76 एके 76. ओके, यांचं जर 80 मधून 76 गेले 4 राहतात. म्हणजे ही संख्या बघा पुढं भागाकार करायची गरज आहे का, कारण ही 5 पेक्षा कमी आहे, त्याच्यामुळे इथं फक्त 0.21च राहील. म्हणजेच 0.21 गुणिले 100 जर केले तर किती राहतात बघा, यांचा गुणाकार केला तर 21 राहतात. म्हणजेच ॲप्रॉक्स 21 हे काय त्याचं उत्तर आहे. ओके, हे त्याचा भागाकार झाला. आता शेवटचं जे राहिलेलं आहे ते सुद्धा आपण बघूया. शेवटचं काय राहिलं बघा, इथं आहे शेवटचं आहे 18 भागिले आहे 81 आहे आणि गुणिले 100 आहे. ठीक आहे, 81 भागिले
या ठिकाणी 18 आपण करूया. 81 मोठा 18 छोटा आहे, शून्याचा भाग लागेल. ठीक आहे, 18च्या पुढे आपण एक शून्य वाढवून घेऊया. आता यांचं जर उत्तर बघितलं तर ते आहे बघा 22 आहे ना, म्हणजे शून्य पण 22 असेल. तर 81 गुणिले जर 2 केले इथं आपण लिहूया 81 गुणिले जर आपण 2 केले तर बघा 2 2 आणि 8 2 16 म्हणजे 162 येते. हे 180 पेक्षा लहान आहे म्हणजे इथं 2चा भाग लागतोय. सो 180 मधून 162 गेले किती राहिले बघा, 10तून 2 गेले 8 राहिले, 8तून 7 गेले 1 राहिले आणि हा शून्य म्हणजे इथं 18 राहतात. ठीक आहे, त्याच्यावरती पुन्हा आपण जर शून्य घेतलं इथे 180 इथं सुद्धा 180 म्हणजे पुन्हा 2चा भाग लागेल आपला. ठीक आहे, मग पुन्हा जर याच्यातून 181 दोन्ही किती होते 162 होतात आहे ना. हे जर वजाबाकी केले तर पुन्हा ह्यांची वजाबाकी 18 येणार आहे ना. म्हणजे इथं 1 आहे, कळतं तुम्हाला, इथं 1 आहे म्हणजे ते 5च्या कमी आहे म्हणजे इथं फक्त 0.22च राहील. ओके, म्हणजे 0.22 गुणिले जर आपण 100 केलं, याचा गुणाकार केला तर तो येतो 22, ॲप्रॉक्स 22 येतो. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला सगळं जे भागाकार आहे ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता जे काही उत्तर आहे ते डायरेक्टली आता मी टेबलवरती मांडते आणि त्या पद्धतीने आपण ग्राफ जो आहे तो ग्राफ या ठिकाणी आपण प्लॉट करूया. तर या ठिकाणी बघा ते आपण आता किमती लिहूया. पहिल्याचा बघा भागाकार आलेला आहे शतमान ट्रकचं, ते आपण 84 या ठिकाणी लिहिलेलं आहे. दुसऱ्याचं किती आलेलं आहे बघा उत्तर, तर ते आलेलं आहे 81, ॲप्रॉक्स 81. त्यानंतर तिसऱ्याचं आलेलं आहे ॲप्रॉक्स 79 म्हणजे 79 आणि तिसऱ्याचा आलेला आहे बघा ॲप्रॉक्स किती आहे 78 आलेला आहे. मग ते सुद्धा आपण या ठिकाणी आता लिहूया. किती आलेलं आहे बघा, तर ते आलेलं आहे 78 आलेला आहे. ॲप्रॉक्स किती आहे 78 आलेला आहे. त्याचप्रमाणे आता बसचं आपण शतमान लिहूया. बसचे शतमान आहे ना बघा 956 गुणिले 100 याचा आपण भागाकार केलेला होता, तो ॲप्रॉक्स 16 आलेला होता. त्यानंतर 13/69 गुणिले 100 याचा भागाकार ॲप्रॉक्स 19 आला होता आणि याचा 16/76 गुणिले 100 याचा ॲप्रॉक्स भागाकार जो आहे तो किती आला होता आपला 21 आला होता. आणि 18/81 याचा भागाकार जो आहे तो किती आला होता बघा आपला, तो ॲप्रॉक्स 22 आला होता. आता या जे किमती आहेत त्या शतमान स्तंभालेखामध्ये कशा पुटअप करायच्या ते मी तुम्हाला आता सांगते. तर बघा अशा पद्धतीचा तो ग्राफ जो आहे तो असणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी थोडीशी बेसिक माहिती सांगते तुम्हाला. जी आपण उभी जी लाईन काढणार आहे त्याला काय म्हणतो, ही जी उभी रेषा आहे त्याला वाय अक्ष असं म्हणतो आणि जी आपण आडवी लाईन जी काढतो त्याला काय म्हणतो तर एक्स अक्ष असं म्हणतो. आणि या ठिकाणी कोपऱ्यावरती जे आहे ते आपल्याला माप लिहायचं असतं. आता माप लिहायचं असतं म्हणजे कसं, आता वाय अक्षावरती आपण काय प्रमाण घेणार आहे बघा, तर वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर. आता या ठिकाणी बघा, आता मी हा या ठिकाणी मधला तुम्हाला दाखवते. तर ही ठळक लाईन दिसते आणि ही सुद्धा ठळक लाईन दिसते आहे ना, ही लाईन आणि ही लाईन. तर या दोन्ही हे ठळक लाईनच्या मध्ये ही लाईन आणि ही लाईन धरून 10 रेषा असतात. ठीक आहे, टोटल 10 रेषा असतात, तेव्हा ते एक चरण जे आहे ते पूर्ण होतं. मग बरोबर, मग त्याच्यामुळे 1 सेंटीमीटर म्हणजे आपण काय करूया, हे पूर्ण एक घर आपल्याला धरायचं, त्याच्यामध्ये 10 रेषा असतात. मग त्याच्यामध्ये प्रमाण जे आहे ते याच्या भोवतीत आपल्याला काय करायचं आहे बघा, तर प्रमाण वाय अक्षावरती म्हणजे या ठिकाणी प्रमाण वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटरमध्ये किती असणार आहे बघा, 1 सेंटीमीटर बरोबर 10% वाहने. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल टक्के म्हणजे आता इथं काय टक्के का, तर टक्के का म्हणजे आता आपण इथं शतमान स्तंभालेख करणार आहे ना, तर टक्के म्हणजेच शतमान किंवा टक्केवारी किंवा शेकडेवारी त्याला असं म्हणतो. त्याच्यामुळे इथं टक्केचा जास्त विचार नाही करायचा, फक्त इथं 1 सेंटीमीटर बरोबर 10 एवढं लक्ष ठेवलं तरी सुद्धा चालेल. फक्त शतमान असल्यामुळे आपण इथं टक्के वापरलेला आहे, बाकी त्याचा काही एवढा इश्यू नाही आहे. ठीक आहे, मग आता इथं आपण काय करूया, 1 सेंटीमीटर बरोबर 10 आहे आपण घेतलाय. ठीक आहे, मग आपण आता इथं काय करूया, नंबर प्लॉट करायला सुरुवात करूया. आता या ठिकाणी बघा इथं 10 घ्यायचा आहे, या ठिकाणी 20, या ठिकाणी 30. आता बघा तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी मी पेनचा वापर करते. तुम्ही कंपल्सरी ग्राफ पेपरवरती पेन्सिलचाच वापर करायचा आहे, पेनचा वापर करायचा नाही. तुम्हाला फक्त क्लिअर दिसण्यासाठी मी पेनचा वापर करते. 50, त्यानंतर इथं 60, 70, 80, 90 आणि या ठिकाणी 100. ठीक आहे, ओके. आता 100च्या पुढे जो आहे तो आपला ग्राफ जाणार नाही का, कारण का आपल्याला हा शतमान स्तंभालेख आहे तो जास्तीत जास्त 100 पर्यंत असणार आहे, त्याच्या पुढे तो नसणार आहे. ठीक आहे,
आता हे झालं वाय अक्षाचं झालं. आता आपण काय करूया, एक्स अक्षाच्या बाबतीत विचार करूया. आता इथं काय असणार आहेत बघा, इथं आपल्याला वर्ष प्लॉट करायचे आहेत. ठीक आहे, आता कोणते कोणते वर्ष आहेत तर बघा 2005 आणि 6 आहे. ठीक आहे, मग आता या साईडचा हा जो ब्लॉक आहे तो रिकामा ठेवायचा आहे. का तर आपला जो ग्राफ आहे तो एकदम सुटसुट दिसावा, व्यवस्थित दिसावा. प्रत्येक जो ग्राफ आहे किंवा आलेख आहे तो व्यवस्थित दिसावा, त्यासाठी प्रत्येक याच्यामध्ये आपण गॅप जो आहे तो ठेवणार आहोत. मग याच्यानंतर आता यांचा विचार करूया, या 2 लाईन यांचा आपण विचार करूया. आता इथं कोणतं लिहूया वर्ष तर 2005 आणि 2006. ठीक आहे, आपल्याला व्यवस्थित फक्त दिसावं त्यासाठी मी इथं 2005 आणि 2006 शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी हा गॅप ठेवूया. पुढचं जे असणार आहे ते असणार आहे 2007 आणि 2008 असणार आहे. पुन्हा गॅप ठेवूया, पुन्हा 2008 ते 2009 असणार आहे. पुन्हा गॅप ठेवूया आणि 2009 ते 2010 ते असणार आहे. ओके, म्हणजे कंपल्सरी मी इथे एक गॅप ठेवला म्हणजे आपला ग्राफ जो आहे ते व्यवस्थित सुंदर आणि रेखीव दिसेल. तर आता या ठिकाणी आपण काय करूया बघा, अगोदर काय करूया, शतमान आहे म्हणल्यानंतर प्रत्येक जो ग्राफ आहे तो काय असणार आहे, कंपल्सरी जो आहे तो 100 पर्यंत असणार आहे. आणि त्या 100च्या ग्राफमध्ये आपण काय करणार आहोत, बस आणि ट्रकचं जे आहे ते शतमान आपल्याला ॲड करायचं आहे. मग या ठिकाणी मी अगोदर काय करते बघा, आता हे जे आहे ते मी इथे तुम्हाला काय करते 100 पर्यंत आहे. मग पण 2005 ते 2007चं बघणार आहोत. 100 पर्यंत आपल्याला हा शतमानचा आलेख इथं बघताय, इथं ही 100 पर्यंतची लाईन आहे ना, ते असं आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ जो आहे तो प्लॉट करायचा आहे. ठीक आहे, ओके. तर हे झालं 100 पर्यंत आपण कंपल्सरी काढलेलं आहे, शतमान आहे म्हणून. आता हे आपल्याला प्रत्येक वेळेला करायचं आहे, गॅप करायचा आहे. नंतर या ठिकाणी दुसरा प्लॉट करायचा आहे. जे डार्क दिसतात ना लाईन त्याच्यावरच आपल्याला करायचं आहे, ज्या फिक्कट लाईनमध्ये आहे त्याच्यामध्ये ड्रॉ करायचं नाही. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे अगदी तसंच प्लॉट करायचं आहे. ठीक आहे, दिसते ना तुम्हाला, थोडंसं मी झूम करते. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा ते करायचं आहे. त्यानंतर पुन्हा गॅप आणि पुन्हा दुसरं सुद्धा तुम्हाला जो ग्राफ आहे तो प्लॉट करायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, शतमान आहे त्याच्यामुळे कंपल्सरी आपला 100 पर्यंतचा तो ग्राफ जो आहे तो असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आता शेवटच्या वर्षाचं 2009 आणि 2010चा सुद्धा आपल्याला तोच काढायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा ते आलं. आता याच्यामध्ये आपल्याला ट्रक आणि बसचं काय करायचं आहे तर आपल्याला विभाजन करायचं आहे. तर आता काय करणार आहोत आपण, ट्रकसाठी अगोदर आपल्याला कोणतं तरी आता काय करायचे चिन्ह वापरायचे आहेत आहे ना. मग आता या ठिकाणी एक बॉक्स मी लिहिते, या ठिकाणी लिहिते बघा. तर हे अशा पद्धतीचे जे त्रिकालाने असणार आहेत ते कशाचे असणार आहेत, ट्रकचे असणार आहेत. आणि हा जो बॉक्स मी एम्प्टीच ठेवते म्हणजे मोकळाच ठेवते, तो असणार आहे बसचा असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कळेल. ठीक आहे, आता 2005 आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही 2005 आणि 2006 मध्ये बघा, पहिल्यांदा तर आपलं उत्तर किती आलेलं आहे बघा, शतमान. ट्रकचं शतमान किती आलेलं आहे बघा, तर ट्रकचे जे शतमान आहे ते किती आहे तर ते 84 आहे ना, 84 आहे. म्हणजेच इथं आता बघू शकता तुम्ही, इथं हे 80 आहे, 80च्या वरती 8 घर आपल्याला बघायचं आहेत. म्हणजे इथं बघा, इथं 81, इथं 82, 83, 84. त्यानंतर ही जी डार्क लाईन आहे ही 5ची आहे, त्याच्या 5च्या अलीकडे घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी मी काय करते, अगोदर लाईन काढून घेते. ही असणार आहे बघा 84. ठीक आहे, आणि राहिलेले जे असणार आहे ते ऑटोमॅटिकली कोणाचं असेल तर ते बसचं असेल. ओके, म्हणजे आपण फक्त ठीक आहे. मग आता हे आपण काढलेलं आहे 2005-06चं बसचं काढलं. इथं फक्त मी अगोदर मार्क करून घेते, त्याच्यानंतर जे आहे आपण ते ड्रॉ करून घेऊया. त्यानंतर 2007 आणि 2008 मध्ये ट्रकचं शतमान किती आहे बघा, 81 आहे ना. म्हणजेच इथं 80 आहे बघा हे, आणि 81 म्हणजे 80च्या वरती फक्त एकच लाईन असणार आहे. म्हणजे वरची जी थोडीशी पुसट लाईन दिसते 80च्या वरची, तिथं अशा पद्धतीने मी आखून घेतलेलं आहे. त्यानंतर 2008 आणि 2009चं बघूया. ट्रकचं शतमान किती आहे बघा, 79 आहे ना. आता हे 80 झालं, 79 म्हणजे 80च्या खालची लाईन असणार आहे. ओके,
तर ते अशा पद्धतीने. त्यानंतर शेवटच्या वर्षामध्ये म्हणजे 2009 आणि 10 मध्ये काय आहे बघा, तर ट्रकचं शतमान आहे 78. 78 म्हणजे बघा 80च्या खाली 2 लाईन. ठीक आहे, 80च्या खालच्या आपल्याला 2 लाईन काढायच्या आहेत, म्हणजे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे, आता हे जे आहे ते आपलं ट्रकचं शतमान काढलेलं आहे. आता अशा तिरक्या लाईन असणार आहे. ठीक आहे, मग आपण आता काय करूया, अशा पद्धतीने जे आहे ते तिरक्या लाईन काढूया, म्हणजे आपल्याला हे ट्रकचं दिसेल. आता हे तर मी ड्रॉ करणारच आहे. आता ट्रकचं किती आहे बघा, इथं पहिल्या वर्षाचं आपण बघूया, तर ते आहे किती आहे बघा, तर ते 84 आहे ना. आणि बसचं किती आहे बघा, तर हे 16 असणार आहे. म्हणजे आपल्याला बघा शतमान काढत असताना ह्याचा खूप फायदा होतो. हे 84 अधिक 16 किती होतात, 100. ठीक आहे, म्हणजे हे जे शिल्लक राहिलेलं आहे ते 16% आहे, ते बसचं आहे. त्यानंतर हे जे पूर्ण आहे ते किती आहे बघा, तर ते आहे 81 आणि राहिलेलं आहे 19 ते कोणाचं असणार आहे, हे बसचं असणार आहे. त्यानंतर तिसऱ्या बाबतीत आपण सुद्धा बघू शकतो, हे 79 आहे ते पूर्ण बसचं आहे आणि राहिलेले 79 मधून 16 म्हणजे ते हे 16 हे कोणाचं असणार आहे, ते बसचं असणार आहे. आणि ते शेवटच्या बाबतीमध्ये 78 जे आहे ते हे बसचं असणार आहे. आणि त्यानंतर 81 हे बसचं असणार आहे. आणि त्यानंतर बघा 78 बसचं असणार आहे आणि 22 जे आहे ते हे बसचं असणार आहे, असं आपण म्हणू शकतो. हे ट्रकचं आणि हे बसचं. तर अशा पद्धतीने बघा आपल्याला काय करायचं आहे, त्या लाईन जे आहे ते ड्रॉ करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला फरक जो आहे तो स्पष्टपणे दिसेल. ओके, अशा पद्धतीने त्या लाईन काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून पटकन ते आपल्याला इझिली काढता पण येईल. अशा पद्धतीच्याच डिझाईन म्हणा किंवा त्या चिन्हे म्हणा ते तुम्ही लक्ष ठेवायचे आहेत किंवा ड्रॉ करायचे आहेत, म्हणजे तुमचा ग्राफ जो आहे तो काढताना तुम्हाला उशीर जो आहे तो होणार नाही. तर अशा पद्धतीने बघा आपल्याला क्लिअरली दिसते. हे जे आपण हे बघा हे ट्रकचं आहे आणि हे जे आहे ते ब्लँक ते बसचं आहे. ठीक आहे, बाकीचे सुद्धा मी प्लॉट करून घेते. तर बघा अशा पद्धतीने जो आहे तो आपला पूर्ण ग्राफ जो आहे तो तयार झालेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला पूर्ण जो आहे तो पूर्ण मी प्लॉट करून तुम्हाला दिलेला आहे. हे बसचं आहे आणि हे ट्रकचं आहे आणि हे जे आहे ते बसचं आहे. ते हा झाला अशा पद्धतीने शतमान स्तंभालेख आपला पूर्णपणे काढून झालेला आहे. ठीक आहे, आता याच व्हिडिओमध्ये मी फक्त पहिला प्रश्न तुम्हाला सांगितलेला आहे, तो सुद्धा अगदी डिटेलमध्ये सांगितलेला आहे. त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये फक्त पहिला प्रश्न मी कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दुसरा प्रश्न जो आहे तो कंटिन्यू करणार आहे. काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय.